विश्वगुरु श्री संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या 2 दिवसाचा अहिल्यानगर मधला प्रवास संपल्यानंतर आता वारी जी ही पंढरपूरकडे प्रस्थान झालेले आपण पाहू शकतो। वारकरी जे आता सोलापूरच्या दिशेने या ठिकाणी आषाढी वारीचे प्रस्थान जे या ठिकाणी झालेले। खरं तर वारीची संख्या देखील या ठिकाणी वाढत चाललेली आहे। गावखेड्यातनं वारी जी या आषाढी वारीमध्ये सहभागी होत आहेत। मोठा एक संतांचा मेळा या ठिकाणी दिसून येतोय। खरं तर सोलापूर हवे आपल्यासोबत शिरसाट सर आहेत। सर काय नियोजन आहे? खरं तर संतांचा मेळा जो आहे तो आपल्या परिसरातनं चाललेला आहे। माऊलींची वारी जी आषाढी वारी आपल्या परिसरातनं जाते। काय नेमकं प्रशासनाच्या वतीनं पोलिसिंग जे ते या ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आलेला आहे जेणेकरून वारकऱ्यांना कुठलाही त्रास होईल। चांगल्या प्रकारचा बंदोबस्त लावलेला आहे आणि आम्ही ट्रॅफिकचे आणि पोलीस स्टेशनचे पूर्ण लोक हजर आहेत। बरोबर आणि पूर्ण हे सहकार्य आहे सगळं। बरोबर। आता कुठून कुठपर्यंत हा सगळा प्रवास जो आहे तुमचं हद्द जिथपर्यंत असेल? किती कर्मचारी? करमाळे हद्दापर्यंत आपण जाणार आहे त्यांच्यासोबत। करमाळे हद्दापर्यंत आपल्या हद्दीतून पार करून जाणार सुखरूपपणे। खरं तर या वारीमध्ये ही नुसती संतांची किंवा वारकऱ्यांची वारी नसून आता प्रशासनाची वारी झालेली आहे। तुम्ही वारीसोबत आहेत, तुमची या ठिकाणी वारी करते म्हणजे कुठेतरी भगवंताची सेवा, वारकऱ्यांची सेवा तुमच्या हातून होते। काय भावना आहेत? नाही, चांगलं वाटतंय, आनंद वाटतोय, चांगलं वाटतंय उलट असं करमाळ्यापर्यंत आम्ही जाणार। खरं तर वारीच्या माध्यमातून ही वारी जी आहे ती वारकऱ्यांची किंवा भाविकांची नाही तर ते आता प्रशासनाची देखील होऊ लागलेली आहे। प्रशासनातले अधिकारी असतील, पोलीस कर्मचारी असतील, सतत या वारी सोबत या ठिकाणी त्यांचाही आषाढी वारीमध्ये प्रवास सुरू असल्यामुळे वारकऱ्यांसोबत आता प्रशासन देखील या वारीमध्ये सहभागी होताना दिसून येते। आपण पाहू शकतो निवृत्तीनाथांचा या ठिकाणी रथ जो आहे तो या ठिकाणी आता हळूहळू पुढे चाललेला आहे आणि त्याचबरोबर वारकरी देखील या ठिकाणी भजन कीर्तन म्हणत या वारीमध्ये आपला विठुरायाचा नामस्मरण करत या वारीमध्ये खरं तर एक वेगळा उत्साह आणि आनंद जो आहे तो या ठिकाणी दिसून येतोय। कॅमेरामन तुषार टेपलेसह खुशाल पाटील, अहिल्यानगर।